गेल्या 2 दिवसांपासून कोकणात पावसाने अक्षरशः धुमशान घातलं। सलग 2 दिवस मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। दरम्यान पुराच्या पाण्यातून गाडी नेण्याचं भलतंच धाडस करणाऱ्या तिघांना वाचवण्यात यश आलं आहे। मात्र या घटनेवरून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चिंता व्यक्त केली। स्थानिक ग्रामस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर भेडशी येथील नदीत वाहून गेलेल्या तिघांना वाचवण्यात यश आले। तिघेही कणकवली येथील असून भेडशी येथे ते मित्राकडे आले होते। सुहास परब, प्रसाद क्षीरसागर आणि श्रीपती करण अशी त्यांची नावे आहेत। घरी परतत असताना पुराच्या पाण्यातून मार्ग काढण्याचा चालकाचा प्रयत्न फसला आणि कार पाण्याबरोबर वाहून गेली। बोलेरो कार वाहत जात पुढे 100 मीटरवर झाडीत अडकली आणि त्यामुळे दैव बलवत्तर म्हणून तिघेजण बचावले। या प्रकाराबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले असता त्यांनी नाराजी आणि चिंता व्यक्त केली। भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा देखील दिला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। कुडाळ संतवाडी तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। कुडाळ माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला मोठा पूर आला असून पुरामुळे आंबोरी पुलावरून पाणी वाहत आहे। त्यामुळे पुढील 27 गावांचा संपर्क तुटला। तर दुसरीकडे सिंधुदुर्ग मुंबई गोवा महामार्गावर कसालमध्ये डोंगर खचल्याने रस्ता बंद झाला आहे। त्यामुळे प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते। गेल्या 2 दिवसांपासून कोकणात पाऊस सुरू असल्याने मुंबई गोवा महामार्गावर नदीचं पाणी आलं। परिणामी इथली वाहतूक ठप्प झाली। यामुळे प्रवाशांचा पुरता खोळंबा झाला। मुंबई गोवा महामार्गावर कित्येक वर्षांपासून प्रवाशांकरता डोकेदुखी ठरतोय।